नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा ग्रेव्हियन्स सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो अनलॉक होईल, बरोबर आहे. अनलॉक झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला जे काही चेंज करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. जसं की कॅन्डिडेट टाईप जर चेंज करायचं असेल यावरती क्लिक करायचं. रिझर्वेशन डिटेल म्हणजे कॅटेगरीबद्दल जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे जाऊन तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरीमध्ये चेंज करू शकता. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांनी रिसिप्ट नसल्यामुळे किंवा एनसीएल नसल्यामुळे जनरलला प्रिफर केलं असेल तर तुम्ही रिझर्ववरती क्लिक करून तुमची जी कॅटेगरी आहे ती हे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा बरेच विद्यार्थी असे आहेत की ऑर्फन वगैरे याच्यामध्ये चेंज करायचं असेल डिफेन्सचा डिसेबिलिटी तर तिथे पण चेंज करू शकता. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचा आहे. ईडब्ल्यू एस जर कोणाला येस करायचं असेल तर जनरलवरती क्लिक करायचं आहे, ईडब्ल्यू एसला येस करा आणि तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता. आता या ठिकाणी आपल्या स्टुडंटला काय करायचं आहे तर TFWS ला एस करायचं आहे, बरोबर. TFWS ला एस करायचं आहे त्यासाठी आपल्याला पर्सनल डिटेल वरती जावं लागेल. पर्सनल डिटेल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे. TFWS या ठिकाणी एस करायचं. येस केला तर काय म्हणतंय, यू आर रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड इन्कम सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट. किती 8 लाखाच्या आत असणारं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. ठीक आहे. या ठिकाणी ओके करा. आता TFWSचं सांगितलं मी तुम्हाला ट्युशन फीस माफ होते म्हणून, बरोबर. सेव्ह अँड प्रोसीड केलं आपण. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी बघा इन्कम सर्टिफिकेट आलेलं आहे. या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. याला व्यवस्थित क्रॉप करा. सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे झालेलं आहे इथं अपलोड. व्ह्यू वरती बघा व्यवस्थित झालेलं आहे. ठीक. त्यानंतर सबमिट करून टाका. सबमिट केल्यानंतर तुमचं काय होईल, या ठिकाणी स्क्रुटिनी फॉर्म जो आहे तो समोर येईल तुमच्या. ठीक आहे. याची प्रिंट तुम्ही काढू शकता, व्हर्जन चेंज झालेलं आहे तर. ठीक आहे. प्रिंट 4 व्हर्जन झालेलं आहे. या ठिकाणी आता काय करायचं आहे तुम्हाला, हे तर झालं याचं. ओके. आता हे तुमचे चेंजेस झाल्यानंतर क्लिक हेअर टू रिकन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म 9 याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हा फॉर्म तुमचा अनलॉक आहे. ठीक आहे. त्याला लॉक करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आणि काय करायचं पुढे बघा, कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म 9 याच्यावरती क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म जो आहे तो काय होईल, ई स्क्रुटिनीला चालला जाईल. ठीक आहे. ओके करा. आता या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो ई स्क्रुटिनीला गेलेला आहे. आता इथे जर तुम्ही एडिट करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काय लिहून येईल, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड टू ई स्क्रुटिनी रिव्हेरिफिकेशन. ठीक आहे. रिव्हेरिफिकेशनला पाठवल्याशिवाय तुम्हाला लॉग आउट करायचं नाही आहे. ठीक आहे. नाहीतर बरेच काही विद्यार्थी अनलॉक करतील आणि परत रिसबमिट करणार नाहीत. रिसबमिट नाही केला तर तुमचा फॉर्म अनलॉकच राहील, है ना. त्यामुळे रिसबमिट करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे चेंजेस आहेत ते करायचे आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आय होप तुम्हाला समजलं असेल. सिमिलरली बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला असंच करायचं आहे. ओके. तर ॲडमिशन रिलेटेड अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.